थंडीच्या दिवसात आळू खाणे खूप फायदेशीर असते आणि आळू म्हटलं तर रक्त शुद्धीकरण, त्याचप्रमाणे विटॅमिन सी, विटॅमिन ई असं भरपूर आयर्न असतं त्याच्यामध्ये. त्याचप्रमाणे आळू म्हटलं तर थकवा दूर करण्यासाठी खास आपल्याला ही आळू जेवढं खाईल तेवढं चांगलं. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर कंबरदुखीसाठी, केस गळती असेल किंवा हिमोग्लोबिन कमी असेल त्यासाठी हा रामबाण असा उपाय आहे. नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. थंडीला सुरुवात झाली का भरपूर असं आपल्याला उष्णतेची शरीरामध्ये गरज असते आणि आवर्जून आपण आळू खायलाच पाहिजे. आळू म्हटलं तर बरेच जण याला आसळबी देखील म्हणतात किंवा हलीम देखील म्हणतात. तर आज त्याच्यापासून आपण खास खीर बनवणार आहोत. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता त्यासाठी आपल्याला जे साहित्य घेतलं आहे ते आपण दाखवणार आहोत. तर आता मी त्यासाठी काय घेतलं, थोडासा ओला नारळ घेतला आहे, 1 चमचा फक्त नारळ घेतलेला आहे. जर काय हा नारळ तुमच्याकडे नसेल तर खोबरं वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण ओला नारळ असेल तेवढा अतिउत्तम. आता सगळ्यात गोष्ट म्हटली तर आळू म्हटलं तर हे कुठेही मार्केटमध्ये मिळतं. जे आपण डिंकाचे लाडू बनवतो त्यावेळेस हे आळू घातलेलं जातं आणि हे खास थंडीमध्ये खाल्लं जातं. आणि थंडीमध्ये हे म्हणजे उष्ण असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त ह्याचा वापर थंडीमध्येच केला जातो. आणि हे अगदी भरपूर औषधी गुणधर्म असलेलं हे आळू आहे. आणि हे आपल्याला थोडंसं हे बारीक असतं त्याच्यामुळे मार्केटमध्ये मिळतं त्यावेळेस आणल्यानंतर थोडं स्वच्छ साफ करून घ्यायचं, कारण बऱ्यापैकी याच्यामध्ये खडे वगैरे असतात. तर आपण हे साफ करून घ्यायचं. तर आता मी किती चमचे घेतले तर ह्या मापाच्या आपण साह्याने 2 चमचे हे आळू घेतले आहे, कारण आपण जी खीर बनवणार आहोत ते अगदी 2 आपण माणसांसाठी बनवणार आहोत. त्यासाठी 2 चमचे हे आसरबी बस होते. आणि ही आहे खारीक पावडर म्हटली तर ही आपण ह्याच मापाने 3 टेबलस्पून घेतलेली आहे. त्यानंतर वेलची पावडर घेतली आहे 1 छोटं टेबलस्पून आणि तूप घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी 2 बदाम घेतलेले आहेत आणि थोड्याशा मनुका घेतले आहेत आणि 4 असे काजूचे तुकडे घेतले आहेत. आता मी हे सर्व आहे हे थोडंसं क्रश करून घेणार आहे, काजू आणि बदाम. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आळू आहे हे आपण थोडंसं तुपावर पहिलं परतवून घेणार आहोत. खीर बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे आणि ते गरम झालं आहे. ह्याच्यामध्ये आपण तूप घालूया. फक्त 1 चमचा मी तूप घातलेला आहे. तूप गरम झालं आहे. आता ह्यामध्ये आपण घालूया आळू. आमच्या एरियामध्ये ह्याला जास्त करून आसळबी म्हटलं जातं. आता 1 ते 2 मिनटासाठी आपण हे परतवून घ्यायचं आहे. आपल्याला खमंग असं हे तुपावर भाजून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर ठेवून आपण भाजलं तरीसुद्धा चालेल किंवा मंद आचेवर भाजलं तरीसुद्धा चालेल, पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आळू तुपावर भाजताना सतत परतवून राहायचं आहे, कारण आपल्याला हे करपवायचं देखील सुद्धा नाही आहे आणि खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला हे परतवायचं आहे. आता ही आपल्याला खीर बनवायची आहे, म्हणजे आपल्याला खास ही बाळंतींसाठी आपण ही पेज बनवली जाते अशा पद्धतीने. त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे, पण थोडी वेगळ्या पद्धतीने. आता ही आसळबी आहे ही तडतडते, आपण मस्त अशी भाजली गेली. आता आपण गॅस बंद करायची आहे. आता ही आळू आहे ही आपण तुपात भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये जवळजवळ एक अर्धा पेला दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणजे दूध गरम केलं होतं आणि त्यानंतर थंड केलं आहे. त्या दुधामध्ये ही आपल्याला आळू आहे ही घालून घ्यायची आहे. सर्व ही आपण जी तुपात परतवली आहे ही सर्व घालून घ्यायची. आता ही आळू आहे ही दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता मी ही दुधामध्ये मिक्स केली आहे. तुम्हाला जर का साध्या पाण्यातसुद्धा मिक्स करायचं तर तुम्ही करू शकता, पण आपण जी आज खीर बनवणार ती दुधामध्येच म्हणजे बनवणार आहोत. आणि जी खीर बनवणार ती आपण पाव लिटर दूध घेतलेलं आहे, कारण 2 माणसासाठी आपण बनवणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये मी गाईच्या दुधाचा वापर केला आहे. तुम्हाला म्हशीचं दूध घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि आपण अगोदर तुपामध्ये भाजायचं कारण का तर ती आळू कसं थोडीशी चिकट असते पाण्यामध्ये घातल्यानंतर अशी ती चिकट राहते. आणि भाजून घेतल्यामुळे तिचा चिकटपणा आहे तो बराचसा कमी होतो आणि खाताना देखील चिकटपणा लागत नाही. म्हणून खास ही आपण दुधामध्ये भिजवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला अर्धा तासासाठी झाकण लावून ही आपल्याला भिजत घालायची आहे. अर्धा तास झाला आहे, आपण झाकण खोलून बघूया. आणि आळू आहे ती देखील बघा, तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी फुललेली आहे. आपण त्यासाठी खास दुधामध्ये घातली होती, कारण दुधामध्ये घातल्यामुळे चिकटपणासुद्धा कमी होऊन जातो आणि त्याचप्रमाणे ही आळूची खीर आहे खूप छान टेस्टी बनते.
आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर ज्यावेळेस आपण आळूची खीर बनल्यानंतर ज्यावेळेस खातो तेव्हा ती बरीचशी आपल्याला आपल्या जिभेला किंवा तोंडामध्ये अशी तिचे दाणे असे लागले जातात. तर अशा पद्धतीने जर का आपण तुपामध्ये परतवली आणि दुधामध्ये भिजत घातली तर तो आपल्याला जाणवत नाही. तर चला आता आपण खीर बनवून घेऊया. आता त्याच पातेल्यामध्ये मी पुन्हा 1 चमचा तूप घातलेलं, म्हणजे आपण 2 चमचे तूप घेतलं होतं. जास्त काही आपल्याला तूप लागत नाही. आता तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालूया आणि थोडेसे परतवून घेऊया. जास्त काही परतवायचे नाही आहेत आपल्याला, एक अर्धा सेकंद किंवा 1 मिनिट फक्त आपल्याला परतवून घ्यायचे. आता हे ड्रायफ्रूट्स आहेत हे मी परतवून घेतलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ओला नारळ. ओला नारळ घातल्यामुळे ना खूप खीरला टेस्ट खूप छान येते, म्हणून मी खास ओल्या नारळाचा वापर केला आहे. हा सुद्धा आपल्याला 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे. हे सर्व स्टेप आपल्याला मंद आचेवर करून घ्यायची. आता मी ओला नारळ घातलेला. अगर तुम्हाला नाही घालायचं असेल किंवा स्किप करायचं असेल तर तुम्ही करू शकता. ह्यामध्ये आता मी घालणार आहे पाव लिटर गाईचं दूध. आपण हे साई सागर दूध घेतलेलं आहे. दूध मिक्स केल्यानंतर आपण दुधाला ह्या उकळा घेणार आहोत. आणि आपल्याला ही खीर म्हटलं तर भरपूर पौष्टिक अशी आहे आणि थंडीमध्ये आवर्जून ही खायला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जवळजवळ तुम्ही आठवड्यातून 2 वेळा ही खीर बनवून खाली तर तुम्हाला कमरेचा त्रास कमी होऊन जाईल. त्याचप्रमाणे हाडामध्ये भरपूर मजबूतपणा येतो आणि केस गळती आहे ना ती बऱ्यापैकी कमी होऊन जाते. अशी पौष्टिक अशी खीर आहे. कारण ह्यामध्ये आज जी आपण खीर बनवणार आहोत ती खास फक्त खारीक पावडर टाकून आपण ही खीर बनवणार आहोत आणि गुळाचा बिलकुल वापर करणार नाही आहेत. अगर तुम्हाला गुळ घालायचं असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकता, पण मी आज फक्त ही खारीक पावडरमध्येच आपण ही खीर बनवणार आहोत. ज्या लोकांना शुगर वगैरे असेल त्यांनी ही आवर्जून खीर खायची, कारण ह्याच्यामध्ये कुठलीही साखर किंवा गुळाचा वापर आपण करणार नाही आहेत. तर फक्त खारीक पावडर. दुधाला ना मी हलकासा आता उकळा आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्यामध्ये आपण आसरबी घालूया. सर्व आपल्याला आसरबी टाकून घ्यायची आहे. मिक्स करून घेऊया. ह्या दुधामध्ये ही आसरबी आहे आपल्याला पूर्ण व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. त्याकरता आपल्याला सतत हा चमचा आहे हा फिरवत राहायचा आहे. मीडियम गॅसवर 1-2 मिनिटात ह्या खिरीला छानसा असा उकळा येतो, बघू शकता. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे खारीक पावडर. थोडी थोडी आपल्याला करून घालायची आहे, एकदम घालायची नाही आहे, नाही तर गुठळ्या होतात. त्याच्याकरता थोडी थोडी घालायची आणि मिक्स करून घ्यायची. खारीक पावडर म्हटलं तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे की खारीक पावडरचा उपयोग कशासाठी होतो. तो खारीक पावडर हाडामध्ये मजबूती येण्यासाठी, त्याचप्रमाणे बाळंतीण बाई असेल तिला दूध येण्यासाठी ही पौष्टिक अशी खारीक पावडर आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना गुडघ्यांचा भरपूर त्रास असेल तर ही खारीक पावडर आवर्जून खायला पाहिजे. मग खास यामध्ये मी या खिरीमध्ये फक्त खारीक पावडरचा वापर केला आहे. आता ही मिक्स करून पुन्हा आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची वेलची पावडर. वेलची पावडर म्हटली तर ही ऑप्शन आहे, तुम्हाला घालायची तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल, पण सुवास खूप छान येतो आणि त्याचप्रमाणे टेस्टी अशी खीर बनते. त्यासाठी आपण ही खास अशा पद्धतीने थोडीशी वेलची पावडर टाकली की छान. आता ह्यामध्ये ना जर का तुम्हाला असं वाटलं की खारीक पावडर जास्त गोड नसेल तर तुम्ही एक काम करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला गूळ घालायचं असेल तर तुम्ही गूळ घालू शकता. पण गूळ घालायचं असेल तर तुम्हाला काय दुधामध्ये जर का आपण गूळ घातलं ना तर ही खीर आहे ती फुटण्याची शक्यता असते. म्हणून दूध ही खीर झाल्यानंतर थोडी थंड करून घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घातलं ना तरीसुद्धा चालेल. आणि छानसा असा 1-2 मिनटं मी पुन्हा हा उकळा घेते आणि त्यानंतर गॅस बंद करते आणि सुंदर अशी आपली खीर रेडी झालेली आहे. आता ही खीर रेडी झाली आहे. आता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. आता ही आळूची खीर आहे ना मस्त अशी जाडसर अशी रेडी झाली आहे, बघू शकता. आता ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आळूची खीर आहे ही रेडी झाली आहे खाण्यासाठी. आता ह्याच्यावरती ना मी थोडीशी पिस्ता आहे हा थोडीशी पावडर केली आहे ती घालते सजावटीसाठी, दिसायला खूप छान वाटतं. आजच्या भागामध्ये मी खास आळूची खीर बनवली आहे आणि ती पौष्टिक अशी ही खीर आहे आणि भरपूर जीवनसत्व असणारी अशी ही खीर आहे. आवर्जून थंडीमध्ये खास बनवून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आजच्या खिरीची जर का तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण काय असतं व्हिडिओ बघतात आणि लाईक करायला विसरून जातात. आणि भरपूर मित्रमैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या चॅनलची माहिती मिळेल
आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।